जय श्रीकृष्ण दोस्तों. आज आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या 50 आणि 51 श्लोकाचा सविस्तर अर्थ पाहणार आहोत. श्लोक 50. बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत्य दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशल्यम. समतायुक्त मनुष्य जिवंतपणीच पुण्य पापाचा त्याग करतो. अर्थात त्याला पुण्याने पाप लागत नाही, तो त्यापासून रहित होतो. जसे संसारात पुण्य पाप होतच राहतात, पण सर्वव्यापी परमात्म्याला ते पुण्य पाप लागत नाही, तसेच जो समतेत निरंतर स्थित राहतो त्याला पुण्य पाप लागत नाही. समता एक अशी विद्या आहे की जेणेकरून मनुष्य संसारात राहिला तरी संसारापासून संपूर्णपणे निर्लिप्त राहू शकतो. जसे कमळाचे पान पाण्यापासूनच उत्पन्न होते आणि पाण्यामध्येच राहते, परंतु पाण्याशी लिप्त नसतो, तसेच समतायुक्त पुरुष संसारात तरी संसारापासून निर्लिप्त राहतो. पुण्य पाप याचा स्पर्श करू शकत नाही, अर्थात तो पुण्यपापापासून असंग होतो. वास्तविकता पाहता स्वचेतनास्वरूप पुण्य पापापासून रहित आहेच. केवळ असत पदार्थ शरीरादी हे संबंध जोडल्यानेच पुण्य पाप लागते. जर ह्याने असत पदार्थाची संगत जोडला नाही तर आकाशाप्रमाणे निर्लिप्त राहील, त्याला पुण्य पाप लागणार नाही. म्हणून योगामध्ये स्थित हो, अर्थात निरंतर समतेत स्थित राहा. वास्तविक समता तुझे स्वरूप आहे, म्हणून तू निरंतर समतेतच स्थित राहा. केवळ रागद्वेषामुळेच तुला त्या समतेचा अनुभव होत नाही. जर तू निरंतर समतेत स्थित नसता तर सुख दुःखाचे ज्ञान तुला असे झाले असते, कारण हे दोन्हीही वेगवेगळे आहेत. जर या दोन्हीचे तुला ज्ञान होते तर ते येत जात असले तरी तू निरंतर समरूपाने असतोस. याच समतेचा तू अनुभव कर. योगः कर्मसु कौशल्यम. कर्मात योग कुशलता आहे, अर्थात कर्माच्या सिद्धीत आणि कर्माच्या फलप्राप्ती अप्राप्ती सम राहणेच कर्माची कुशलता आहे. उत्पत्ती विनाशशील कर्मात योगशाशिवाय दुसरी कोणतीच महत्त्वाची वस्तू नाही. या पदामध्ये भगवंताची योगाची परिभाषा सांगितली नाही, तर योगाचा महिमा वर्णन केलेला आहे. जर या पदांचा अर्थ कर्मात कुशलता हाच योग आहे असा केला तर काय आपत्ती येईल. असा अर्थ केला तर तो चोर कुशलतापूर्वकाने साधारणपणे चोरी करतो. त्यात चोरी करणे हे कर्मही योगच म्हणावं लागेल. म्हणून असा अर्थ करणे योग्य नाही. कोणी असे म्हणू शकेल की आम्ही तर विहित कर्मांनाच कुशलतेने करण्याचे नाव योग म्हणतो, परंतु असे म्हणल्याने मनुष्य कुशलतापूर्वक सांगोपांग केले गेलेल्या कर्माच्या फलात बांधला जाईल, ज्यामुळे त्याची स्थिती समतेत राहणार नाही. म्हणून येथे कर्मात योग कुशलता आहे असा अर्थ घेणेच योग्य आहे. कारण कर्म करीत असतानासुद्धा ज्याच्या अंतःकरणात समता असते तो त्या कर्म आणि त्याच्या फळापासून बांधणार जाणार नाही. म्हणून उत्पत्ती विनाशशील कर्मांना करीत असताना सम राहणेच कुशलता आहे, बुद्धिमानी आहे.
दुसरी गोष्ट, मागील 2 श्लोकात तसेच श्लोकाच्या पूर्वार्धातही योगचाच प्रपंच आहे, कुशलतेचा प्रसंग नाही. म्हणून कर्मात योगच कुशल आहे असा अर्थ घेणे प्रसंगानुसार युक्तिवाद आहे. श्लोक 51. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्य नामयम्. जे समतेने युक्त आहेत तेच बुद्धिमान आहेत. 18व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकातही म्हटले आहे की जो मनुष्य अकुशल कर्माशी द्वेष ठेवीत नाही आणि कुशल कर्माविषयी आसक्ती ठेवीत नाही तो बुद्धिमान आहे. कर्म तर फलाच्या रूपात परिणित होतच असते. त्याच्या फलाचा त्याग कोणीही करू शकत नाही. जसे शेती करताना एखाद्याने निष्काम भावाने बीज पेरले तर शेतीत धान्य पिकणार नाही का? जर पेरलेच आहे तर उत्पन्न अवश्य होणारच. तसेच एखादा निष्कामपूर्वक कर्म करतो त्याला कर्माचे फल मिळणारच, पण ते बंधनकारक होणार नाही. म्हणून येथे कर्मजन्य फलाविषयी त्याग करण्याचा असा अर्थ आहे की कर्मजन्य फलाची इच्छा, कामना, ममता, वासनेचा त्याग करणे, त्याचा त्याग करण्यातच सर्वच समर्थ आहे. समतायुक्त बुद्धिमान साधक जन्मरूप बंधनापासून मुक्त होतात. कारण समतेत स्थित झाल्याने त्यांच्यात राग, द्वेष, कामवासना, ममता इत्यादी दोष थोडेही राहत नाही. म्हणून त्यांच्या पुनर्जन्माला कारणच राहत नाही. ते जन्म मरणापासून, बंधनापासून कायमचे मुक्त होतात. अमय रोगाला म्हणतात. एक रोग विकार आहे ज्याच्या थोडेसुद्धा कोणत्याही प्रकारचा विकार नसलेला अनामय निर्विकार म्हणतात. समतायुक्त बुद्धिमान लोक याला निर्विकार पदाला प्राप्त होतात. याच निर्विकार पदाच्या 15व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात अव्यय पद आणि 18व्या अध्यायाच्या 56व्या श्लोकात शाश्वत अव्यय पद नावाने म्हटले आहे. जरी गीतेतील सत्वगुणालाही अनामय म्हटले गेले आहे, परंतु वास्तविक अनामय तर आपले स्वरूप अथवा परमात्मा तत्वच आहे. कारण ते गुणातीत तत्व आहे जे प्राप्त झाल्यावर पुन्हा कोणालाही जन्म मरणाच्या चक्रात पडावे लागत नाही. परमात्मा तत्वाच्या प्राप्तीत असलेल्या भगवंतांनाही सत्वगुणाला अनामय म्हटले आहे. अनामय पदाला प्राप्त होणे म्हणजे काय? प्रकृती विकारशील तर तिचे कार्य शरीर संसारही विकारशील आहे. निर्विकार असतानासुद्धा जेव्हा हा विकारी शरीराशी तादात्म्य करतो तेव्हा तो आपल्यालाही विकारी मानतो. परंतु जेव्हा हा शरीराशी मानलेल्या संबंधाचा त्याग करतो तेव्हा त्याला आपल्या सहज निर्विकार स्वरूपाचा अनुभव होतो. या स्वाभाविक निर्विकारतेचा अनुभव होण्यालाच येथे अनामय पदाला प्राप्त होणे म्हटले गेले आहे. या श्लोकात बुद्धियुक्ताः मनीषिणः या पदात बहुवचन देण्याचे तात्पर्य जे कोणी समतेत स्थित होतात ते सर्वचे सर्व अनामय पदाला प्राप्त होतात, मुक्त होतात. त्यापैकी कोणीही शिल्लक राहत नाही. अशा प्रकारे समता अनामय पदाच्या प्राप्तीचा अचूक उपाय आहे. यावरून हा नियम सिद्ध होतो की जर उत्पत्ती विनाशशील पदार्थाची संबंध राहिला तर तो स्वतः सिद्ध निर्विकारतेचा अनुभव होतो. यासाठी काही परिश्रम करावे लागत नाही. कारण या निर्विकारतेला निर्माण करावे लागत नाही. ती स्वतः स्वाभाविकच आहे. जय श्रीकृष्ण.